हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये महत्त्वाच्या शासकीय योजना आपण बघणार आहोत. त्याचा हा दुसरा भाग आहे. आपण पहिल्या भागामध्ये ज्या नवीन योजना आहेत 2015 पासून 2025 पर्यंतच्या त्या योजना आपण कव्हर केलेल्या आहेत आणि त्या पूर्ण एक्झाम ओरिएंटेड आपण त्या योजना घेतलेल्या आहेत. तर याच व्हिडिओ सेक्शनमध्ये, याच चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये ते लेक्चर आहे. जर ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर नक्की बघा. आजच्या या लेक्चरमध्ये ज्या जुन्या योजना आहेत परंतु त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, अशा सगळ्या योजना आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर करणार आहोत. तर हा भाग दुसरा आहे. तर आपण हे लेक्चर डायरेक्टली सुरुवात करू. तर पहा, 2027चं ज्यांचं राज्यसेवेचं टार्गेट आहे किंवा 2027 साठी ज्यांचं कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचं टार्गेट आहे, त्यांच्यासाठी आपण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत जस्ट राईट. आणखी त्याच्यामध्ये लेक्चर सुरू झालेले आहेत. लेक्चर सुरू होण्याच्या अगोदर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्या बॅचबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल. ओके, सो आपण काय करू, डायरेक्टली आपण लेक्चरला सुरुवात करू. बाकी तुम्हाला नंतर सांगेल. तर आणखी एक महत्त्वाचं आहे, आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. ओके, तर पहिला आपण सुरू करणार आहोत ते म्हणजे 20 कलमी कार्यक्रमापासून. बघा, यावर्षी सुद्धा 20 कलमी कार्यक्रमावरती त्यांनी म्हणजे 2025 ला सुद्धा त्यांनी 20 कलमी कार्यक्रमावरती क्वेश्चन विचारलेला आहे. सॉरी. तर आता 20 कलमी कार्यक्रम कधी आणि का सुरू करण्यात आला होता? बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इंदिरा गांधी सरकारने 5वी पंचवार्षिक योजना लागू केली होती. 1974 ते 1979 या काळासाठी लागू केली होती. बट तिथं 2 वेळा त्यांनी नॅशनल इमर्जन्सी घोषित केली आणि 1977-78 ला नंतर निवडणुका पण झाल्या होत्या. परंतु नॅशनल इमर्जन्सी वगैरे त्यांनी घोषित केल्यामुळं त्यांनी 5व्या योजनेची उद्दिष्ट सगळी बाजूला ठेवली आणि त्यांनी एकूण 20 घटक निवडले, ज्याच्यामध्ये त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सो त्याच्यासाठीच त्यांनी 26 जून 1975 ही डेट लक्षात ठेवा. 26 जून 1975 ला 20 कलमी कार्यक्रम सुरू करण्यात आला, ज्याच्यामध्ये 20 वेगवेगळे घटक त्यांनी निवडले होते आणि त्यांचा विकास करणे हे त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. सो मग याच्यामध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट काय काय होती? तर सगळ्यात महत्त्वाचं दारिद्र्य निर्मूलन आणि राहणीमानाचा दर्जा सुधारणे. राइट. सो याच्यामध्ये काय काय करायचं होतं? तर दारिद्र्य निर्मूलन, राइट, गरिबी हटाव. तुम्हाला माहिती आहे की 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटावची घोषणा केली होती आणि 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये गरिबी हटाव योजना सुरू करण्यात आली होती. राइट. गरिबी हटाव त्यांनी एक घोषणा केली होती 1971च्या म्हणजे ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये. सो दारिद्र्य निर्मूलन करणं, ग्रामीण विकास करणं, ग्रामीण विकासासाठी सिंचन, राइट, ग्रामीण रस्ते बांधकाम, गावांचं विद्युतीकरण करणं, नंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि स्वयंरोजगाराचे कार्यक्रम राबवणं, तसंच सामाजिक कल्याणासाठी गरिबांसाठी गृहनिर्माण, स्वच्छ पिण्याचं पाणी, पेयजल, कुटुंब कल्याण, आरोग्य आणि सर्वांसाठी शिक्षण आणि कृषी सहाय्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य आणि जमीन सुधारणा. राईट. असा एकूण याच्यामध्ये या 20 कलमी कार्यक्रमामध्ये एकूण 20 घटक होते. दारिद्र्य निर्मूलन, महिला व बाल कल्याण, राईट, युवा कल्याण, लोकशक्ती, नंतर जीवनमान, जीवनाचा दर्जा उंचावणे, कामगार कल्याण असेल, शेतकरी कल्याण असेल, अन्न सुरक्षा असेल, सामाजिक सुरक्षा असेल, ग्रामीण रस्ते, ग्रामीण ऊर्जा, ग्रामीण आरोग्य, सर्वांना शुद्ध पाणी पिण्याचं, राईट, जन आरोग्य, नंतर सर्वांना शिक्षण, मागास कल्याण, राईट, या वस्ती सुधार, हे सगळ्या म्हणजे ह्या 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत या सगळ्या क्षेत्रामध्ये काय करायचं होता? विकास करायचा होता. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये बाकी असं जास्त काही नाहीये. परंतु हा परत रिपीट होऊ शकतो कारण 2025च्या पूर्व परीक्षेमध्ये याच्यावरती त्यांनी क्वेश्चन विचारला होता. राईट. चला आता पुढे जाऊ. ICDS एकात्मिक बाल विकास कार्यक्रम याच्यावरती सुद्धा त्यांनी क्वेश्चन विचारला 2025 मध्ये. राईट. तर एकात्मिक बाल विकास कार्यक्रम जो आहे ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, हा एकात्मिक बाल विकास कार्यक्रम महात्मा गांधींची जयंती 2 ऑक्टोबर 1975 ला लॉन्च करण्यात आला होता. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचं पोषण व आरोग्य सुधारवण्यासाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. एवढंच नाही तर ज्या गर्भवती महिला आहेत, नंतर ज्या स्तनपान करणाऱ्या माता आहेत, त्यांना आरोग्य आणि त्यांना पोषण सेवांचं एकत्रित पॅकेज देणारी ही केंद्रित
म्हणजे एक केंद्रित योजना होती. सो लक्षात ठेवा, बालकं, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांचं आरोग्य सुधारणं आणि त्यांचं पोषण सुधारवणे याच्यासाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. याची उद्दिष्ट काय होती? तर या योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार देणे, नंतर सर्वांची आरोग्य तपासणी करणे म्हणजेच बाल आरोग्य आणि माता आरोग्य, नंतर पोषण आणि आरोग्य शिक्षण तसंच लसीकरण, आरोग्य शिक्षण याच्यामध्ये ज्या आशा वर्कर्स आहेत किंवा जे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांना आरोग्याचं शिक्षण देणे, राईट, सर्वांचं पोषण स्तर सुधारणे आणि लसीकरण करणे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर, राईट, बाल मृत्यूदर आणि माता मृत्यूदर कमी करणे आणि बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी करणे. एवढंच नाही तर शालेय पूर्व शिक्षण म्हणजे 3 ते 6 वर्ष वयोगटातील शालेय पूर्व शिक्षण सर्वांना देणे. तर ही एकात्मिक बालविकास कार्यक्रमाची उद्दिष्टे होती. मी थोडं तुम्हाला कदाचित फास्ट वाटत असेल, बट तुम्ही सगळ्यांनीच मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. आता फक्त तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजनची गरज आहे आणि आय होप यू की हा स्पीड बरोबर असेल त्यासाठी, राईट. परंतु ह्याच्यामधले सगळे जे वर्ड्स मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय ते आणि जे मी अंडरलाईन करतोय तर ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंच आहे. एमपीएससी आपल्याला तिथंच फसवते, राईट. चला मग आता पुढचे घेऊ. आता 2 आपण कार्यक्रम बघितले, एक म्हणजे एकात्मिक बालविकास कार्यक्रम आणि दुसरा म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. आता पुढे जाऊ. आता IRDP कडे येऊ. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, राईट. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, हा 1978 मध्ये प्रपोज करण्यात आला होता. 1978 मध्ये मोरारजी देसाई सरकारने हा प्रपोज केला होता. परंतु हा सुरू कधी करण्यात आला तर 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू करण्यात आला. कारण तुम्हाला माहिती असेल की 1977-78 ला मोरारजी देसाई होते, जनता दल सरकार आलं होतं आणि नंतर लगेच 1 वर्षांनी लगेच चरण सिंग आले. परंतु चरण सिंगला इंदिरा गांधींनी सपोर्ट दिला होता म्हणून ते पंतप्रधान बनले. परंतु त्यांचा नंतर त्यांनी सपोर्ट काढून घेतला आणि 1980 मध्ये परत इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या होत्या. सो मग त्यावेळेस त्यांनी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी. याची महत्त्वाची उद्दिष्ट काय? तर ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणे, नंतर भूकबळी कमी करणे, हंगर कमी करणे, बेरोजगारी कमी करणे, राईट. कशात? कुठलं? तर रूरल इंडिया, ग्रामीण भागातील. एवढंच नाही तर ग्रामीण गरिबांना सेल्फ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट करून देणे, राईट. सो त्यांना काय करायचं? स्वावलंबी बनवायचं. नंतर टू टेक मेजर्स फॉर पोल्ट्री अँड लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट, सो जेणेकरून ग्रामीण गरिबी आणि हंगर कमी होईल आणि बेरोजगारी सुद्धा कमी होईल. नंतर प्रमोट कॉटेज इंडस्ट्रीज इन द विलेज, जे कापसाच्या ज्या इंडस्ट्री त्याला प्रमोट करणं, राईट. त्याच्यातून जे रोजगार आहेत ते रोजगाराची निर्मिती करणं. सो एवढंच लक्षात ठेवा की एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज ग्रामीण भागामध्ये क्रिएट करणं कोणासाठी? तर फॉर BPL, राईट. सो ग्रामीण गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणणं हे पण त्याचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. त्यांचं आर्थिक स्वावलंबन करणं आणि बँकांमार्फत त्यांना आर्थिक सहाय्य देणं, राईट. त्यांनी जर छोटे मोठे उद्योग सुरू केले तर त्याच्यासाठी बँकांमार्फत आर्थिक सहाय्य देणे हे सुद्धा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचा एक भाग होता. मग याचे बेनिफिशरीज किंवा लाभार्थी कोण कोण होते? तर याचे रूरल आर्टिसन्स, राईट, जे ग्रामीण कुशल कामगार आहेत, जसं लोहार, सुतार, चांभार किंवा इतर. नंतर लेबर्स, जे ग्रामीण मजूर. नंतर मार्जिनल फार्मर्स, जे सीमांत शेतकरी आहेत ते सीमांत शेतकरी. नंतर SC आणि ST मधले लोक. तसंच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, ज्यांचं अॅन्युअल जे उत्पन्न आहे ते 11,000 पेक्षा कमी असेल, अशा सर्वांना या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचा लाभ घेता येत होता, राईट. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये जेवढं काय दिलंय मी ते फक्त एक्झाम ओरिएंटेड दिलंय. तुम्हाला जर एक्झाममध्ये स्टेटमेंट आले एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमावरती तर तुम्हाला याच्यातले स्टेटमेंट दिसतील. याच्या बाहेर तुमचे स्टेटमेंट ते जाणार नाहीत. सो त्याच्यामुळे परत काय करा? चांगलं रिव्हिजन त्याची करा. चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला पुढची बघायची ती म्हणजे NREP, नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना. ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना जी आहे ती महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू करण्यात आलेली आहे. आता ही कुणासाठी करण्यात आलेली सुरू? बघा, 2 योजना सुरू करण्यात आल्या होत्या 2 ऑक्टोबर 1980 ला. एक तर IRDP होती, दुसरी म्हणजे NREP आणि त्याच्यानंतर एक RLEGP 1983 ला सुरू करण्यात आली होती. RLEGP, रूरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, ग्रामीण भूमिहीन, जे भूमिहीन लोक आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही अशा लोकांसाठी वेगळी योजना होती रोजगाराची. आणि जे ग्रामीण मजूर आहेत किंवा ग्रामीण अकुशल गरीब जे आहेत त्या ग्रामीण अकुशल गरिबांना
उत्पादक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली होती 2 ऑक्टोबर 1980 ला. आता यांना रोजगार कसे उपलब्ध करून द्यायचे, तर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पायाभूत सुविधांचा काय करायचा, विकास करायचा. मग तो विकास कशाच्या दृष्टिकोनातून करायचा, तर रस्ते, सिंचन कालवे, शाळाच्या इमारती बांधायच्या, टिकाऊ सामुदायिक संपत्ती निर्माण करायची आणि ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत करून या लोकांना काय करायचं, रोजगार पुरवायचा, म्हणजे त्या मजबूत करण्यासाठी. एवढंच नाही, उत्पादक रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या, प्लस हे झालं एक. दुसरं म्हणजे ग्रामीण गरिबांचा पोषण स्तर आणि ग्रामीण गरिबांचं जीवनमान उंचावणे. तर ही 3 महत्वाची उद्दिष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि NREP ही केंद्र पुरस्कृत योजना होती. इव्हन IRDP सुद्धा केंद्र पुरस्कृत योजना होती. बघा, केंद्र पुरस्कृत योजना म्हणजे काय असतं, की ज्याच्यामध्ये केंद्र आणि राज्य दोघं मिळून त्या योजनेचा खर्च उचलतात. आणि दुसरे असते म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड म्हणतात त्याला, केंद्र पुरस्कृत. आणि दुसरे असते सेंट्रल सेक्टर स्कीम. राईट. सेंट्रल सेक्टर म्हणजे काय, जिथं 100% खर्च केंद्र सरकारच करत असतं. तर या योजनेमध्ये 50-50 वाटा होता केंद्र आणि राज्यांचा. तर ही योजना पुढे NREP जी आहे ती RLEGP बरोबर जी जवाहर रोजगार योजना आहे, राईट, ती पुढे आपल्याला बघायची आहे. तर त्याच्यामध्ये ती विलीन करण्यात आलेली आहे. आता पुढे जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना दोन्ही बघायची आहेत. परंतु जरी ही जवाहर रोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली असली तरी आपल्याला ही योजना एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचीच आहे, कारण MPSC आत्ता पण जुन्या योजनांवरती क्वेश्चन विचारते. ही झाली NREP. आता RLEGP बघू. RLEGP म्हणजे काय, रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना. बघा, ग्रामीण गरिबांसाठी NREP आणि ग्रामीण भूमिहीन जे आहेत, ज्यांच्याकडे जमीनच नाही असे लोक, यांच्यासाठी वेगळी योजना सुरू केली इंदिरा गांधी सरकारने 15 ऑगस्ट 1983 साली. राईट. तर ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजना, याच्यामध्येच उत्तर आहे, जे ग्रामीण भूमिहीन मजूर आहेत त्यांना रोजगाराचं आश्वासन देणारी. किती दिवसात रोजगाराचं आश्वासन, तर एका वर्षात किमान भूमिहीन कुटुंबांना 100 दिवस रोजगाराची हमी या ग्रामीण भूमिहीनांसाठी आश्वासित रोजगार योजनांतर्गत दिली जात होती. मग ती कशी द्यायची, तर ग्रामीण भागामध्ये उत्पादक प्रकल्प उभा करायचे. राईट. एवढंच नाही, तर ग्रामीण भागात उत्पादक व मजुरी आधारित रोजगार निर्माण करणे. कशा थ्रू, तर ग्रामीण पायाभूत सुविधांसारखी उत्पादक संपत्ती निर्माण करून ग्रामीण विकासाला हातभार लावणे आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती करणे, ग्रामीण जीवनमानाची एकंदरीत गुणवत्ता सुधारणे. आणि हा संपूर्ण खर्च होता तो केंद्र सरकारकडून करण्यात आला होता. म्हणजे RLEGP ही सेंट्रल सेक्टर स्कीम होती, जिथं 100% खर्च केंद्र सरकार करत होतं. पुढे 1989 मध्ये NREP आणि RLEGP ह्या दोन्ही योजना JRY मध्ये विलीन करण्यात आल्या. राईट. आता ती JRY योजना काय ती बघूया. जवाहर रोजगार योजना आणि नेहरू रोजगार योजना अशा 1989 मध्ये 2 योजना सुरू करण्यात आल्या. जवाहर रोजगार योजना ग्रामीण भागासाठी, तर नेहरू रोजगार योजना शहरी भागासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही ग्रामीण आणि ही शहरी. ओके. तर आता जवाहर रोजगार योजना जी आहे, जवाहर बघा, जवाहर रोजगार, नेहरू कुठं घालतात, तो साधारणतः शहरामध्ये नेहरू घालून रात्री झोपतात. लक्षात ठेवायचं, शहरी भागासाठी. जवाहर रोजगार योजना ग्रामीण गरिबांसाठी. तर एप्रिल 1989 मध्ये ह्या दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या होत्या. जवाहर रोजगार योजना जी आहे ती 2 योजनांचं एकत्रीकरण केलं, जी 1980 मध्ये NREP आणि 1980 NREP आणि 1983 साली सुरू करण्यात आलेली RLEGP, दोन्हींचं एकत्रीकरण केलं आणि ग्रामीण भागात मजुरी रोजगार पुरवणे, राईट, हा उद्दिष्ट ठेवून जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. म्हणजे ग्रामीण भागात कसा रोजगार पुरवायचा, तर उत्पादक प्रकल्प उभारून ग्रामीण मजुरांच्या मजुरी दरात वाढ करणे आणि शेती कामांच्या मंदीच्या काळात त्या लोकांना, मग ते ग्रामीण भूमिहीन असतील किंवा ग्रामीण मजूर असतील किंवा ग्रामीण BPL कुटुंब असतील, या सर्वांनाच काय करायचं, तर त्यांना रोजगार पुरवायचा. पुढे 1999 मध्ये ह्या JRY ची पुनर्रचना केली आणि त्याचं नाव रिनेम करून जवाहर ग्राम समृद्धी योजना करण्यात आलं होतं, जी पुढे आपल्याला बघायची आहे. राईट. नंतर नेहरू रोजगार योजना जी आहे ती शहरी भागात मजुरी रोजगार आणि स्वसहाय्यता गट उभारून त्यांना म्हणजे त्यांना
मजुरी रोजगार पुरवणे, मजुरी रोजगार तर पुरवणे, पण स्वसहाय्यता गट उभा करून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, याच्यासाठी नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली होती, जी पुढे 1999 मध्ये सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेमध्ये विलीन झालेली आहे. सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. चला पुढे जाऊ. आता महिला आणि बालकांच्या विकासासाठी जे ग्रामीण भागातील महिला आहेत, राईट, डॉक्रा, त्यांच्यासाठी डॉक्रा स्कीम सुरू केलेली आहे, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरियाज. तर आता याच्यासाठी काय केले, ग्रामीण क्षेत्रातील महिला आणि बालकांचा विकास करण्याची योजना होती, ती 1982 ला सुरू करण्यात आली होती. तर याचं मेन उद्दिष्ट काय होतं, तर ग्रामीण भागातील महिला आणि बालकांचे राईट सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे. राईट, ग्रामीण भागातील गरिबी रेषेखालील कुटुंबे, विशेषतः महिला आणि बालकांवर विशेष भर दिला जात होता. मग याची अंमलबजावणीची पद्धत कशी होती, म्हणजे बालकांचा आणि महिलांचा विकास कसा करायचा होता, तर महिलांचे बचत गट तयार करायचे आणि सामूहिक स्वरूपात त्यांना उत्पन्नवर्धक उपक्रम राबवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं, जेणे आणि त्याच्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य सुद्धा दिलं जात होतं. त्यांना कर्ज सुविधा, राईट, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि इतर सहाय्य उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगाराचे उत्पन्नवर्धक उपक्रम त्यांच्यासाठी सुरू करण्यात येत होते. स्थानिक पातळीवर टिकणारे आणि फायदेशीर प्रकल्प प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रमाची निवड गटातील महिलांवर त्यांनी सोपवली होती, की तुम्ही कुठलाही उपक्रम एक निवडू शकता, त्यासाठी आम्ही कर्ज सुविधा, त्यासाठी आम्ही कौशल्य शिक्षण देऊ. राईट, सो याच्या थ्रू महिला आणि बालकांचं सामाजिक, आर्थिक, आरोग्य आणि शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी ही डॉक्रा स्कीम 1982 ला सुरू करण्यात आली होती. तर ही योजना 1999 मध्ये पुढे काय केलेली आहे, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. राईट, जे आपण पुढे बघणार आहोत. चला, तर आता सगळ्यात महत्वाचा प्रोग्राम, एक कार्यक्रम बघायचा आहे, तो म्हणजे 1992 चा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम. आता राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम काय होता, नॅशनल एड्स हा, तर याचे एकूण 5 टप्पे आहेत. हे 5 टप्पे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हा सुरू कधी, याचा पहिला टप्पा 1992 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि ही पूर्णपणे सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, म्हणजे 100% ह्याचा जो खर्च आहे तो खर्च कोण करतं, केंद्र सरकार करतं. कारण HIV जो आहे, तो HIV ची लागण झिरो करणे हा याचा काय होता, मुख्य उद्देश होता. याचा दुसरा फेज 1999 मध्ये सुरू करण्यात आला. तिसरा फेज 2 जुलै 2007 मध्ये करण्यात आला. हे आपल्या लक्षात, ओके, आपल्या लक्षात चौथा आणि पाचवा ठेवायचा आहे. चौथा जो आहे, चौथा फेज, तो चौथा फेज हा 2012 मध्ये सुरू करण्यात आला. आणि सॉरी, हा चौथा फेज जो आहे, एक मिनिट, ओके, 2007, ओके, हा पहिला फेज होता. हा पहिला फेज 1999 मध्ये, दुसरा फेज सॉरी, पहिला फेज 1992, दुसरा 99, तिसरा 2007, चौथा 2012 आणि जो पाचवा आहे, तो पाचवा, सॉरी इथं थोडंही झाल्या, हा चौथा आहे, तो 2014 नाही बरं का, माझ्याकडून तिथं हे फक्त तुम्हाला काढून टाकायचंय, हे काढून टाकायचंय. हा, तर चौथा फेज जो आहे तो 2012 मध्ये सुरू करण्यात आला होता. त्याचं महत्वाची उद्दिष्ट काय होती, तर नवीन संसर्गामध्ये 50% घट करणे, HIV एड्स सर्व व्यक्तींना सर्वसमावेशक काळजी आणि सहाय्य प्रदान करणे आणि ज्यांना उपचारांची आवश्यकता आहे त्यांना उपचार उपलब्ध करून देणे. महत्वाचं आपल्याला जो पाचवा फेज आहे, तो पाचवा फेज आपल्यासाठी महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. कारण पाचवा फेज जो आहे, तो पाचवा फेज 1 एप्रिल 2021 ला सुरू करण्यात आलेला आहे आणि तो 31 मार्च 2026 ला संपणार आहे. राईट, तरी 100% सेंट्रली फंडेड स्कीम आहे. ह्याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे, हे इम्पॉर्टंट आहे. एम काय आहे त्याचं, टू एंड, एम काय, तर 2030 पर्यंत HIV एड्स जी एपिडेमिक आहे, तो पूर्णपणे एंड करणं, म्हणजे HIV ची लागण पूर्णपणे झिरो करणं किंवा HIV पूर्णपणे संपवणं. कधी, 2030 पर्यंत. बस एवढंच लक्षात ठेवा. पुढे जाऊ. आता बघा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की काही योजना सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आणि काही योजना सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आलेल्या आहेत. तरी सगळ्यात महत्वाच्या 2 योजना बघायच्या आहेत, ते म्हणजे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना. राईट, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना जी आहे ती 1 डिसेंबर 1997 ला सुरू करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये 3 योजनांचं एकत्रीकरण केलं. कुणी, अटल बिहारी वाजपेयी सरकारने. तर याच्यामध्ये NRY,
नेहरू रोजगार योजना जी शहरी भागासाठी सुरू केली होती 1989 मध्ये, ती याच्यामध्ये विलीन करण्यात आली. बघा 1991 मध्ये सुरू करण्यात आली नेहरू रोजगार योजना. नंतर 1991 मध्ये सुरू करण्यात आलेली युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेस फॉर द पुअर स्कीम, राईट. ही ही कशासाठी, तर अर्बन साठी सुरू करण्यात आली होती बरं का. नंतर PMIUPEP. आता PMIUPEP जी योजना होती ती 19 नोव्हेंबर 1995 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही लगेच पुढे सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत विलीन करण्यात आली, राईट. याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम. इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम होता हा, राईट. जे अर्बन पुअर आहेत त्यांना सेल्फ एम्प्लॉयमेंट पुरवायचं याच्यासाठी सुरू केला होता नोव्हेंबर 1995 मध्ये. तर या तिन्ही योजनांचं एकत्रीकरण करून केंद्रीय प्रायोजित योजना म्हणजे सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 1997 ला सुरू केलेली आहे. तर याच्यातला जो खर्च आहे तो 75-25 असा खर्चाचं वाटप करण्यात आले. 75% केंद्र, 25% राज्य. तर ही योजना शहरी बेरोजगार व अल्प रोजगारीत गरिबांना स्वयंरोजगार उपक्रम उभारण्यासाठी प्रोत्साहन देऊन किंवा वेतनाधारित रोजगार उपलब्ध करून लाभदायी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करते, राईट. याच्या अंतर्गत आर्थिक मदत पण दिली जाते स्वयंरोजगार उपक्रम राबवण्यासाठी. तर एवढं लक्षात ठेवा, ही शहरी भागासाठीची होती. आता ग्रामीण भागासाठीची बघायची आपल्याला. आता ही खूप महत्वाची आहे, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. तरी 1999 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर याच्या अंतर्गत एकूण 6 योजनांचं एकत्रीकरण केलं. तर त्या 6 योजना तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. त्याच्यामध्ये पहिली म्हणजे IRDP, जी 1978 ला लॉन्च केली होती, 1978 ला तयार केली, जी 1980 ला सुरू करण्यात आली होती. कधी, 2 ऑक्टोबर 1980 ला. IRDP इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, राईट. मगाशी तुम्हाला मी तो शिकवला आता थोड्या वेळापूर्वी. तर याचं उद्दिष्ट काय होतं, तर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचं उद्दिष्ट ग्रामीण विकास करणे, पॉवर्टी एलिव्हेशन, नंतर अनएम्प्लॉयमेंट कमी करणे, नंतर हंगर कमी करणे, राईट. नंतर त्यांना आर्थिक सहाय्य देणे वगैरे वगैरे याच्यासाठी IRDP स्कीम सुरू करण्यात आली होती. पुढे ही सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली. दुसरी आहे ट्रायसेम. ट्रायसेम म्हणजे काय, ट्रायसेम ही जी योजना आहे ती 1979 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे, राईट. याचं मूळ उद्दिष्ट काय होतं, ट्रायसेम आधी त्याचा लॉंग फॉर्म बघा, ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ. काय, ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. ट्रेनिंग ऑफ रुरल यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ही ट्रायसेम योजना 18 ते 35 वर्ष वयोगटातील जे युवक आहेत त्या युवकांना तांत्रिक आणि उद्योजक कौशल्य प्रोव्हाइड करण्यासाठी, म्हणजेच त्यांना स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार प्रोव्हाइड करण्यासाठी ट्रायसेम योजना 1979 मध्ये सुरू करण्यात आली होती, जी पुढे काय केली, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन करण्यात आली. नंतर डॉक्रा, आत्ताच मी तुम्हाला शिकवली, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरिया, जी 1982-83 मध्ये सुरू करण्यात आली, राईट. ती पण याच्यामध्ये विलीन करण्यात आली. नंतर MWS मिलेनियम वेल्स स्कीम, ज्याला दुसऱ्या नावाने पण ओळखलं जातं, जलधारा 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 योजना या नावाने पण त्याला ओळखलं जातं, राईट. ही कधी सुरू करण्यात आली होती, 1988-89 या सालामध्ये सुरू करण्यात आली होती. आणि याचं महत्वाचं उद्दिष्ट काय होतं, टू इम्प्रूव्ह इकॉनॉमिक कंडिशन ऑफ रुरल फार्मर्स. मग त्यांना काय करायचं, विहिरी द्यायच्या, राईट. नंतर GKY गंगा कल्याण योजना 1997 मध्ये सुरू करण्यात आली होती. जे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत, लघु आणि सीमांत शेतकरी, या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा देण्यासाठी गंगा कल्याण योजना सुरू करण्यात आली होती. आणि 6वी म्हणजे सिट्रा. सिट्रा म्हणजे काय, सप्लाय ऑफ इम्प्रूव्ड टूल किट्स टू रुरल आर्टिसन्स. जे ग्रामीण कुशल कामगार आहेत त्यांना टूल किट्स प्रोव्हाइड करायचे, ही योजना 1992 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर या 6 योजनांचं एकत्रीकरण करून 1999 मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुरू करण्यात आली. आलं लक्षात. तर आता याचं महत्वाचे उद्दिष्ट काय काय, तर केंद्र व राज्य सरकारांमध्ये
आता ही योजना ज्याचा खर्चाचं प्रमाण जे होतं 75-25 असं ठेवण्यात आलं होतं. म्हणजे केंद्र पुरस्कृत योजना होती. राइट. याची आणखी महत्त्वाची उद्दिष्ट काय होती, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे. राइट. आपल्या देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सूक्ष्म उद्योग स्थापन करून ग्रामीण दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्रित दृष्टिकोन स्वीकारण्यात आला होता. सूक्ष्म उद्योग स्थापन करून दारिद्र्य निर्मूलन करणे, नंतर त्याच्यासाठी ज्या स्वयंरोजगाराच्या योजना आहेत, त्या स्वयंरोजगाराच्या योजना त्यांना पुरवणे आणि त्याच्यासाठी बँक कर्ज सुद्धा दिलं जात होतं. लोकांना बँक कर्ज प्लस सरकारी अनुदान दिलं जात होतं. कुठले? बीपीएल लोक, जे ग्रामीण गरीब आहेत, त्या ग्रामीण गरिबांना यांसारख्या उत्पन्न निर्मिती साधनांच्या संयोजनाद्वारे सहाय्य मिळालेल्या गरीब कुटुंबांना म्हणजेच बीपीएल दारिद्र्य रेषेखालील पातळीच्या वर आणणे. दारिद्र्य रेषे म्हणजे दारिद्र्य रेषेवर आणणे हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट होतं. स्वयंरोजगाराच्या म्हणजे त्यांना संधी उपलब्ध करून देणे, त्यासाठी बँक सहाय्य, सरकारी अनुदान, दारिद्र्य रेषेच्या पातळीवर वर आणणे आणि सूक्ष्म उद्योग स्थापन करून दारिद्र्य निर्मूलन करणे. हे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची वैशिष्ट्ये होती. राईट. सर्व पैलूंना व्यापणारा, ग्रामीण गरिबांना स्वयंसहायता गटामध्ये संघटित करणारा सूक्ष्म उद्योगांचा एक सर्वंकष असा कार्यक्रम होता. सो हे लक्षात ठेवण्याचा तुम्हाला काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. तर आता आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये आता आपण इथपर्यंतच थांबू आणि पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेल्या योजना आपण सगळ्या कव्हर करून घेऊया. ओके. तर या लेक्चरमध्ये या काय मी तुम्हाला एक 10-12 योजना तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून दिल्या, त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरमध्ये राहिलेल्या योजना आपण पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ॲड करतो किंवा या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत राहतील. आणि जे विद्यार्थी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी यावर्षी पात्र आहेत, जे आता मेन्सला बसलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी टेक्स्टबुकने राज्यसेवा मेन्स गुरुकुल 2025 प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर या प्रोग्रामला जर त्यांनी एनरोल केलं, आत्ता पण ते एनरोल करू शकतात आणि हा प्रोग्राम त्यांच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे. राईट. जरी तुम्ही सुद्धा जर मुख्य परीक्षेला असाल किंवा तुमचे कोणी मित्रमैत्रीण मुख्य परीक्षेला असतील, तर त्यांना सांगा हा प्रोग्राम जॉईन करायला. राईट. कारण याच्यामध्ये GS 1, 2, 3, 4 प्लस एसे प्लस एथिक्स पूर्णपणे की पॉइंट्स तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड दिले जाणार आहेत हॉट टॉपिक्सवरती, प्लस अँसर रायटिंग आम्ही डेली सध्या करून घेतो आणि त्यांना लगेच इव्हॅल्युएट सुद्धा करून देतोय. राईट. एवढंच नाही तर जे सिलेक्टेड ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून रायटिंग स्किल्ससाठी मार्गदर्शन पूर्णपणे तुम्हाला मिळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या म्हणजे तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला टेक्स्टबुक 1,00,000 रुपयांचा कॅश रिवॉर्ड तुम्हाला प्रोत्साहन पण बक्षीस तुम्हाला हे देणार आहे. सो नक्की हा प्रोग्राम जॉईन करा. राईट. किंवा 2027च्या दृष्टिकोनातून आपण राज्यसेवा पूर्व म्हणजे राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूपर्यंतची सगळी तयारी करून घेण्यासाठी इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. आणि कंबाईन 2027च्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आहे. त्याची पूर्णपणे माहिती घेण्यासाठी या नंबरवरती एक मेसेज करा. आमची टीम तुम्हाला संपर्क करेल आणि तुम्हाला कंप्लीट सगळी त्याच्यामध्ये माहिती देईल. राईट. फक्त माहिती घेण्यासाठी म्हणजे माहिती तुम्ही घेऊ शकता पूर्णपणे. EMI किती फीस आहे, एकदम कमी फीस आहे आणि ती तुम्ही हप्त्याने सुद्धा पेड करू शकता. त्याच्यामध्ये नोट्स सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. नक्की याचा लाभ घ्या आणि या नंबरवरती तुम्ही एक मेसेज करा. सो जाता जाता तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींना लेक्चर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.